योग दिनानिमित्त सर्व सख्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. योग दिनानिमित्त थोडेसे. कोण म्हणतं तू म्हातारी झाले, आत्ता शिक तर तू फक्त 60ची झाली. मी आता थकले दमले असं सारखं सारखं म्हणू नको. सखे ग, तुला विनंती आहे, बळच म्हातारपण आणू नको. आता सून आली, नातू झाला, नात झाली, जावई आला म्हणून म्हातारपण येत नसतं. स्वतःकडे लक्ष द्यायचं सोडलं की आपोआप वार्धक्य येत असतं. डाएट करू नको हा झाला तुझा वैयक्तिक प्रश्न. नीटनेटकं टापटीप राहायचं एवढंच आमचं म्हणणं आहे. बैलाला झुली घातल्यासारखे गबाळे ड्रेस घालू नको. उगीचच अधर जीव गेल्यासारखं चालू नको. लोकांनी आपल्याला काहीही म्हणू, आपण मात्र स्वतःला सुंदर समजावं. रिटायर झाले, 60 आली तरी रोमॅन्टिक गाणं सतत गुणगुणतच राहावं. पोथ्या पुराणं जपतप कुलाचार याला आमचा विरोध नाही. पण मी आता झाले म्हातारी असं अजिबात म्हणायचं नाही. 60 आली तरी स्वतःसाठी वेळ द्यायचा. मित्रमैत्रिणींचा ग्रुप करायचा व ट्रिपला जायचा प्लॅन करायचा. जीवनाचा आनंद घ्यायचा. आणि हो, दुःखाचे तुणतुणे वाजवायचे नाही. प्रारब्ध म्हणून रडायचं नाही. घराच्या बाहेर पडायचं, मोकळा श्वास घ्यायचा आणि हिरव्यागार निसर्गाकडे पाहून, निळाशार आकाशाकडे पाहून धुंद होऊन मारवा गायचा. कधी कधी पांढऱ्या शुभ्र तर कधी कधी काळ्याभोर ढगांकडे पाहत राहावे. ढग हे कसे एका जागी थांबून मन मोकळे बरसत असतात, तर कधी पुढे पुढे जातच असतात. निसर्गाकडून आपल्याला खूप काही शिकण्यासारखे असते. फक्त आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत राहतो. फिट राहण्यासाठी सगळं करायचं. हलका व्यायाम, योग आणि मैत्रिणींच्या भेटीगाठी. एखाद्या स्त्रीचं सुंदर असण्यापेक्षा आत्मनिर्भर असणं जास्त महत्त्वाचं असतं. सुंदरता आयुष्यभर टिकत नाही आणि पोचतही नाही. ती कालांतराने संपत जाते आणि मागे राहतो तो आत्मसन्मान, किंमत आणि हुशारी. आत्मनिर्भर स्त्री फक्त घर चालवत नाही, तर ती स्वतःचा आत्मविश्वास आणि सन्मान बाळगून असते. तिचा आत्मनिर्भरपणा तिला उमेद देतो, उभारी देतो आणि विशेष म्हणजे अस्तित्व देतो. मग हे सगळे टिकवण्यासाठी, सांभाळून ठेवण्यासाठी योग साधनेशिवाय दुसरा पर्याय नाही. पुन्हा एकदा योग दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.